पुणे महानगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। भाजपला टक्कर देताना राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात केली आहे। अजित पवारांनी पुणेकरांना काय वादा केलाय पाहूयात या खास रिपोर्टमधून। मोफत मेट्रो, मोफत बस, दादांचा वादा। राष्ट्रवादीचा पुणेकरांसाठी जाहीरनामा। एक अलार्म 5 कामं करण्याची घोषणा। मुंबई इतकीच पुणे मनपाची निवडणूक चुरशीची झाली आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला टक्कर देत आहेत। दोन्ही राष्ट्रवादीनं संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करताना पुणेकरांवर आश्वासनांची खैरात केली। मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचा वादा अजितदादांनी केलाय। मुख्य म्हणजे आश्वासन कसं प्रत्यक्षात येईल त्याचं आर्थिक गणितही अजित पवारांनी सांगितलंय। 10,800 कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो। मेट्रो किंवा PMPML, PMT आणि PCMT एकत्र करून आपण PMPML ही कंपनी स्थापन केली। दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील, की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे। तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज या बाबांनी, परंतु ते शक्य आहे। हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे। अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे तब्बल 2.5 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। एक अलार्म 5 काम अशी घोषणा दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली। अजित पवारांनी तर पुणेकरांसाठी एक अष्टसूत्रीच जाहीर केली। सर्वांसाठी मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत। सर्व प्रभागांमध्ये दररोज उच्च दाबानं पाणी पुरवठा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंतचं व्याजमुक्त कर्ज। 1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटांपर्यंतची घरं पूर्णपणे मालमत्ता करमुक्त। रस्त्यावर खड्डा पडल्यास 72 तासांच्या आत कंत्राटदाराच्या खर्चानं दुरुस्त करणार। विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह टॅबलेट मोफत। राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यावर पुणेकरांनी मात्र संमिश्र प्रतिक्रिया दिल्या। शक्य नाही होणार, हे खोटा वाद आहे। कशामुळे पण का असं वाटतं? एवढी पब्लिक पुण्यामध्ये आणि एवढे PMTचे पॅसेंजर, ह्या काहीतरी ठराविकला फ्री देणार, काय ठराविकला फ्री देऊ शकतात। PMTचा प्रवास म्हणला तर खूप हेक्टिक वाटतं आता ह्या पुणे लाईफस्टाईलमध्ये, आणि मेट्रो तर चांगलेच आहे आता, म्हणजे 1 तासात पोचते माणूस जिथं 2 तासात पोचते। मोफत नाही होणार, पण तिकीट थोडंसं डिस्काउंट वगैरे होईल थोडंफार। राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातलं मोफत प्रवासाचं हे आश्वासन गेम चेंजर ठरणार का, याचं उत्तर मात्र 16 जानेवारीला निकालाच्या दिवशी मिळणार आहे। सागर आव्हाड, अक्षय बडवे आणि सचिन जाधव, साम TV, पुणे।